दादा काय झालं? काय झालं? तुला काय झालं? अरे एकटाच हसतोय, एकटाच लाजतोय, काय झालं काय? ओ डॉक्टर, अहो बघा याला चेक करा, काय झालं बघा. मला कळलंय याला काय झालंय ते. काय काय काय? सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, ये गया यारो इसको, लव 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 लवेरिया हुआ, लवेरिया हुआ, लवेरिया हुआ. मेरा दिल भी इतना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, पर सामने जब तुम आते हो, पर सामने जब तुम आते हो, कुछ भी कहने से डरता है. ओ मेरे साजन अदिति, ओ मेरे साजन. हा मॅडम. कुठपर्यंत पोहोचलात? हायवेला लागून अर्धा तास झालाय मॅडम. आता एक काम करायचं, एखाद्या आडजागी मुद्दाम बस बंद पाड, धक्का मारायला लावता सगळ्यांना. आणि हो, त्यावेळी आजूबाजूला हॉटेल किंवा पाणी असता कामा नये, कळलं? हो मॅडम, ठीक आहे. चल लाग कामाला. सिद्धू, आम्हाला कळतंय तू अदितीला मिस करतेस ते. हे तुझं लग्न झाल्यावर आपण पिकनिक करून असं जेजुरीला जाऊया. हे ऐका, अष्टविनायकला जाऊया. काय चालेल? रक्तात का? लग्न झाल्यावर आपल्याकडे जेजुरीला जातात, अष्टविनायकाला नाही. मी काही बोलले की तुम्ही बोललेच पाहिजे का? ए बाई, अगं मला वाटलं म्हणून मी बोलले. अहो पण अष्टविनायकाला जायचंय तर तुम्ही तुमचं जा ना, आपल्याकडे नाही जात ना. मग जा की, पण मी बोलले की तुम्ही बोललेच पाहिजे का? का बरं कसं करतात त्या? आपण पहिल्यांदा जेजुरीला जाऊ, नंतर अष्टविनायकाला जाऊ, दरवर्षी जाऊ, पण भांडू नका. हवं तर वर्षातनं दोनदा जाऊ. या सगळ्यांना कसं सांगू? मी अदितीच्या वडिलांना वचन दिलंय, मला नाही राहता येणार या सगळ्यांबरोबर. लग्न करून आम्ही दोघं अमेरिकेला जाणार, हे सगळ्यांना सांगायला हवं. नको, आधी साखरपुडा होऊ दे नीट, आता अजून प्रॉब्लेम नको. अरे मिस अदिती, वेलकम वेलकम. प्लीज हॅव अ सीट. हॅलो मिस्टर मेहता. या. ओके मिस्टर मेहता, आपण मीटिंगला लगेच सुरुवात करूया, मला जरा निघावं लागेल लवकर. सॉरी, म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी मॅडमनी काही सांगितलं नाही का? अहो खूप मोठं डील आहे हे, आपल्याला संपूर्ण दिवस लागणार आहे डिस्कस करायला. संपूर्ण दिवस? येस. अहो आपल्याला जॉईंट व्हेंचर मध्ये बिझनेस करायचा आहे ना, मग बऱ्याच गोष्टी डिस्कस कराव्या लागतील. मी घरी पोहोचेपर्यंत सगळे आले असतील. हे बघा, तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मला तसं स्पष्ट सांगा, म्हणजे मी आता माझा वेळ वाया घालवणार नाही. नाही नाही, आपण करूया मीटिंग, फक्त ज्या गोष्टी आज राहतील त्यासाठी आपण उद्या भेटू. व्हॉट? हो असं कसं होईल? किती अनप्रोफेशनल बोलतात तुम्ही. हे बघा, असा बिझनेस होत नाही, कळलं का? आय नो, बरोबर आहे तुमचं, पण मला खरंच जावं लागेल. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. सॉरी. हे बघा, आम्हाला महालक्ष्मी मॅडमनी स्पष्ट सांगितलं होतं की आज दुसरी कुठलीही मीटिंग ठेवणार नाहीये म्हणून, आणि त्यातही तुम्हाला जमणार नसेल तर मग आम्ही दुसऱ्या कंपनीकडे जातो. तिथे जर डील नाहीच झालं तर मग येऊ परत मीटिंगसाठी. सगळे पहिल्यांदा आपल्या घरी येतात, त्यांची नीट सोय करणार आहे मी. अगं त्यांनी आपला इतका छान पाहुणचार केला, मग आपणही करायला हवा ना? नाही, करूया आपण मीटिंग. लेट्स स्टार्ट द मीटिंग.
थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. तर मी आता तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतो, पण त्याआधी आपण आपले हे मोबाईल जरा बाजूला ठेवूया. काय हो, कोण तुम्ही? आम्ही देशमुख गुळपोळीवरून आलोय. अदितीकडे. अदिती करमरकर. आदिती मॅडम तर नाहीत घरी, मीटिंगला गेलेत. माहिती आहे आम्हाला. महालक्ष्मी मॅडमनी सांगितलं असेल, त्यांच्याकडेच आलोय आम्ही. नाही, तसं काही सांगितलं नाही. बरं, त्या आहेत का घरी? नाही, त्या ऑफिसला गेल्यात, मीटिंग आहे त्यांची. बरं ठीक आहे. आम्ही आतमध्ये बसून वाट बघू शकतो का? नाही नाही, तुम्हाला असं आत नाही सोडता येणार. पण असं कसं नाही सोडणार? हो, आमच्या बरोबर वयस्कर माणसं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना का असं रस्त्यावर उभं करणार का? मग मी काय करू साहेब? मी इथे नोकरी करतो. इथे सगळी श्रीमंत लोक राहतात. सिक्युरिटी नावाची काही गोष्ट असते का नाही? हा, तुम्ही असं गावाकडून बस घेऊन येणार आणि आम्ही काय आत सोडायचं का? साहेब एक मिनिट या इकडे. असं हो साहेब, या इथं उभे राहा, इथे या ना असे सर. हा, हो काय करताय तुम्ही? हो काय करताय? हे बघा, आदिती मॅडम आणि महालक्ष्मी मॅडम जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत काय मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. हा, आणि असं गेट समोर नका उभे राहू, बरं थोडं बाजूला उभे राहा. कुठून आलेत काय माहिती? कुठून आलो म्हणजे? त्यांनीच आम्हाला इथे बोलवलंय, आणि तुम्हाला माहित नसेल ना तर माणूस म्हणून तरी नीट बोला. हो, मी का बोलत बसू तुमच्याशी? हे बघा, मी माझं काम करतोय. खूप येतात असे तुमच्यासारखे श्रीमंत लोकांच्या बंगल्यात ही ती ओळख दाखवून त्यांना लुबाडायला. काय बोलताय तुम्ही? कुणाशी बोलताय कळताय का? आमच्या गावात कुणालाही मदतीची गरज लागली तर आमचे तात्या आमच्या घरातले पुढचा मागचा विचार न करता मदतीला धावून जातात, आणि आम्हाला तुम्ही लुबाडणारे म्हणताय? आम्ही इमानदारीने कष्ट करतो आणि इमानदारीने खातो. हाडाचे शेतकरी आहोत आम्ही. हे बघा, तुम्ही कोणी पण असाल, हे मला नाही का ऐकून दाखव काय. आणि एवढे मोठे आहात तुम्ही, तर मग आमच्या मालकाने तुमच्याबद्दल मला कसं काही सांगितलं नाही? नक्की ओळखता ना त्यांना तुम्ही? का आदिती मॅडम आणि महालक्ष्मी मॅडम यांचं नाव सांगून त्यांच्या घरात घुसणारे भुरटी आहात? तोंड सांभाळून बोला. एवढंच असेल ना तर त्यांना फोन करून विचारा त्यांनी बोलवलंय का नाही ते. आम्ही नोकर माणसं आहे, आमचा फोन नाही उचलणार ते. तुम्ही मोठी माणसं, तुम्ही त्यांना चांगलं ओळखता, मग तुम्हीच लावा ना फोन. सिद्धार्थ, असं झालं पाहिजे स्वागत. माझी मुलगी हवी आहे का? काय झालं, नाही लागत ना? मला तर वाटतच नाही तुमची आणि महालक्ष्मी मॅडमची काही ओळख असेल. असं काही झालं तरी मी तुम्हाला आता आत सोडत नाही. बघा, अरे तू कोण आहेस आम्हाला न सोडणारा? तू ठरवणारा कोण आहेस आम्ही कोण आणि कसे आहोत? गपचूप गेट उघड, नाही तर गेट तोडून टाकीन. हो, हे बघा, तुम्ही धमकी देऊ नका. आणि तू आमचा अपमान करतोय, आमच्यावर आरोप करतोय, ते आम्ही ऐकून घ्यायचं काय? सिद्धू तू आधी शांत हो. अरे तू त्यांना का बोलतोयस? ते त्यांचं काम करतायत, हरकत नाही, तुमचं काही चुकलेलं नाहीये. आम्ही थांबतो इथेच. हो, पण आपण का थांबायचं? आणि तुम्ही का थांबवताय? ते काय नाही, हा असं ऐकणार नाही. सिद्धू, खबरदार हात उचलशील तर बोलणार नाही कधी तुझ्याशी. अरे मारामारी करून प्रश्न मिटतील का वाढतील रे? तू त्याला मारलं, त्याला काही झालं तर तुझाच त्रास वाढणार आहे ना? मला त्रास झाला तरी चालेल, पण माझ्या घरच्यांना झालेला त्रास मी सहन करून घेणार नाही. हे असं स्वागत? मिस अदिती, आपण जर या प्लॅन नुसार गेलो तर तुमच्या मॉलमध्ये नक्कीच प्रॉफिट होऊ शकतो, आणि त्याचा आपल्याला इतर बिझनेसला सुद्धा फायदा होऊ शकतो. अरे डॅड, ऋषभ, मिलिंद, वेलकम. मिस्टर मेहता, आय एम सॉरी आय एम डिस्टर्बिंग यू, बट मला अदितीशी महत्वाचं बोलायचंय. सो कॅन आय? अरे ऑफकोर्स. अदिती,
प्लीज. येस. प्लीज प्लीज बेटा. डॅड, काय झालं? तुझं बाहेर का बोलावलंस? तू का मीटिंग अटेंड करतेस? मॉमला दुसरी मीटिंग अटेंड करायची होती आणि तू सुद्धा बिझी होतास. तू काय ऐकलंस तिचं? ऍटलिस्ट मला एक फोन करायचा ना. बघ तुला माहितीये ना, सिद्धार्थची फॅमिली फर्स्ट टाइम आपल्याकडे येते. आय नो मला कळतंय. ही मीटिंग संपली की मी लगेच निघणार आहे. तिथे बेटा, अगं देशमुख फॅमिली सगळी पोहोचली तिथे. काय? हो डॅड, पण ही मीटिंग खूप इम्पॉर्टंट डील आहे. आपला नवा बिझनेस ह्याच्यावरच डिपेंड करतो. बेटा आदिती, तू जाऊ शकतेस. ही मीटिंग मी अटेंड करतो. कंटिन्यू होणार ती. यू कॅन गो. थँक्यू. मी मिस्टर मेहतांशी बोलून घेते. हो चल चल, कॅरी ऑन. मिस्टर मेहता, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मला एका अर्जंट कामासाठी निघावं लागेल. मिस आदिती, अहो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मीटिंग जर पूर्ण होणार नसेल तर आपण हे डील कॅन्सल करूया. मिस्टर मेहता, डोंट वरी, मी आलोय ना आता. किंवा ही मीटिंग मी पुढे अटेंड करणार. तुम्ही स्वतः जर ही मीटिंग अटेंड करत असाल तर मग काही प्रॉब्लेमच नाहीये. मिस आदिती, तुम्ही जाऊ शकता. थँक्यू डॅड. लवकर जा. का थांबवलं तुम्ही यांना? त्यांनी सांगितलं ना तुम्हाला, तरी सुद्धा का आज जाऊ दिलं नाही तुम्ही? अहो पण मॅडम, मला सांगितलं होतं कुणाला यात सोडायचं नाही म्हणून. कोणी सांगितलं असं? आणि हे सगळे कोणीही नाही आहेत, माझी माणसं आहेत ही. मॉमने सांगितलं होतं ना तुम्हाला आमच्याकडे गेस्ट येणार आहेत म्हणून. अदिती बाळ, जाऊ दे ना आता. तू आली आहे ना, मग झालं तर. हो अदिती, आता हा विषय इथेच बंद करू. चल आज जाऊया. नाही मोठ्या बाई, यांनी तुम्हाला बाहेर थांबवून तुम्हा सगळ्यांचा अपमान केलाय. अदिती, अशा माणसांशी वाद नाही घालत बसायचं. आमच्या गेस्टचा अपमान करतोस? इतकी चांगली माणसं आहेत, त्यांना इतक्या वेळ बाहेर उभं करतोस? काल रात्री मी सांगून गेले होते की आमची माणसं येणार आहेत, त्यांना आतमध्ये घ्या, घरात नेऊन बसवा. त्यासाठी एक्स्ट्रा पैसे दिले होते ना मी. पण मॅडम, आता मला कारण नको आहेत. नाईट वॉचमननी निरोप दिला नव्हता? थांब, सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुझी कंप्लेंट करते. तुला नोकरीवरूनच काढून टाकते. हो नाही मॅडम, नको. अहो प्लीज असं नका करू मॅडम. वाटल्यास मी या सगळ्यांची माफी मागतो मॅडम, पण नोकरीवरून नका काढू मॅडम. मी तुमच्या पाया पडतो. आता माफी मागून काय उपयोग आहे? ते एवढ्या लांबून, गाव कोणतं तुमचं? गुळपोळी. हा, गुळपोळीहून एवढ्या लांबून इथपर्यंत प्रवास करून ते इथे आले. माहितीये का गुळपोळी कुठे? कधी नाव तरी ऐकलंस? वेणबाई, नका असं करू. काही चूक कबूल केली ना त्याने. जे झालं ते झालं. किती चांगले आहात हो तुम्ही. बघ, ते म्हणतात म्हणून सोडून देते तुला, पण परत अशी चूक व्हायला नकोय. नाही होणार मॅडम. मी सुद्धा तुम्हा सगळ्यांची माफी मागते. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात आणि हा असा त्रास सहन करावा लागला. तुम्हाला असंही वाटलं असेल ना, नको ही माणसं, नको हे लग्न. अहो असं काय बोलताय? आम्हाला अजिबात असं वाटत नाहीये. आणि वेणबाई, एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं लग्न नाही मोडत. हो हो, चला आज चला. आणि तू हे सगळं सामान उचलून आत घेऊन ये. या तात्या, चला. सॉरी सिद्धार्थ, सॉरी अदिती. खरं तर या सगळ्यांची सोय करण्याची जबाबदारी मी घेतली होती, पण हे सगळं असं झालं. तुम्ही दाखवत नसलात तरी तुम्हाला राग आलाच असेल, पण आज तुमच्या साखरपुड्याची तारीख ठरणार आहे, तेव्हा आपण सगळं विसरून तयारीला लागूयात. चला.
अहो, मी तुमच्यासाठी कॉफी आणलीये. तुम्हाला आवडते तशी. ठीक आहे, कॉफी घेतो मी, पण हे अहो वगैरे काय? लग्नानंतर मी तुला अहो म्हणणार आहे. कशाला, राहू दे ना. ते बोलतेस ते चांगलं आहे सिड, तेच बोल. असं कसं? तुम्ही माझे पती परमेश्वर आहात आणि मी तुमची अभागिनी. अगं काय बोलतेस तू? अभागिनी नसतं ते, अर्धांगिनी असतं. सॉरी, अर्धांगिनी आहे. पण तरी राहू दे ना, जे बोलतेस ते चांगलं आहे. पण घरातल्या सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांना अहो म्हणतात. त्यांना बोलायचं बोलू दे ना, तू कशाला उगाच बोलतेस? आणि तसंही घरातले कोण तुला असं प्रेशर करणार नाहीत की हेच असं बोल म्हणून. तरी मी म्हणणार, आणि तू ऐकायचं, काही बोलायचं नाही. अहो. बरं ठीक आहे, बोल अहो. ऍटलिस्ट ते शेतात असताना बोलली होतीस ना, वाईस धनी, त्यापेक्षा बेटर आहे. आणि हो, नंतर तुलाच हे अहो जावं असं ऑड वाटेल. नाही वाटणार. अहो, कॉफी घ्या ना, थंड होईल. अहो, मला ना आज खूप छान वाटतंय. तुम्ही माहेरी आलात आपल्या. आदिती, अगं हे तुझं माहेर आहे, माझं सासर आहे. हा, तेच. तुम्ही माहेरी आलात माझ्या. आता मला माझ्या सासरी घेऊन जा ना लवकर. एवढी घाई काय? जरा थांबा. गाडीने जाऊया की घोड्यावरून जाऊया? एक काम करतो, उचलून घेऊन जातो. ताई, चल उचल तुझं सगळं सामान आणि निघ तू आता या खोलीतून. मी नाही जाणार, तुम्ही जा. तुम्ही जा ना. एक मिनिट, रत्नाकर ताई का की काय झालंय? ए सिद्धू, मी हिच्यासोबत राहणार नाही, आधीच सांगते. एका रूम मध्ये का ठेवलं आम्हाला तुम्ही? मला नाही राहायचं यांच्यासोबत. पाऊण तास अंघोळीला लावला यांनी. मला भराभर आवरायची सवय, आणि सांगितलं तर ऐकत पण नाहीत या. आदिती, मला मोठ्या बाईंसोबत ठेव. अहो पण काही तू काही बडबड करतो. अरे पण दुसऱ्याच्या घरात असं राहतात का? अरे पण तुला काय त्रास होतोय? सिद्धू, याच्या बरोबर नाही राहणार मी. अरे किती अस्ताव्यस्त करून ठेवतो हा. गोट्यात राहून. अरे वा, अदिती छान तयार झालीय. पण बिचारीला काय माहित, पुढे तिच्या लाडक्या माणसांचा किती अपमान होणार आहे. कशी मस्त गोची करून ठेवली आहे सगळ्यांची. मॉम, अगं तू इथे काय करतेस? लॉन मध्ये सगळे गेस्ट आले पण असतील. हो अगं अदिती, पण सिद्धार्थच्या फॅमिलीचं काय? नाही म्हणजे माझं जरा चुकलंच ग. मी त्यांना अचानकच पार्टीबद्दल सांगितलं. सगळाच गोंधळ झाला असेल ना त्यांचा. म्हणजे आता पार्टीला फक्त सिद्धार्थ, त्याचे आई बाबा, बयो आणि तात्या एवढेच लोक येणार असतील ना. आणि हो, त्यांच्याकडे पार्टीसाठी बरे कपडे आहेत ना? नाही म्हणजे बाकी काही नाही, पण आपले गेस्ट येणार, त्यांची आपण तुझ्या सासरच्या मंडळींशी ओळख करून देणार. त्यांनी विचारलं तर काय सांगणार? यांनी कपडे नाही आणले म्हणून. अगं कसं दिसतं ते. हे म्हणजे गुळपोळीहून येऊन उगीच बिचाऱ्यांचा चार चौघांमध्ये इन्सल्ट होईल ना. मॉम आय अंडरस्टँड, बट डोंट वरी. संपूर्ण देशमुख कुटुंब व्यवस्थित रेडी होऊन तुझ्या आधी सगळ्यांचं स्वागत करायला खाली उभे आहेत. चल लवकर, सगळे खूप गोड दिसत आहेत. व्हॉट? नाही म्हणजे कसं शक्य आहे? त्यांच्याकडे तर कपडे. मॉम मी सून होणार आहे त्या घरची. त्यांचा अपमान होईल किंवा त्यांची मान खाली जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही.
आणि आपणच त्यांना पार्टीबद्दल सडनली सांगितलं, मग आपणच काहीतरी करायला नको का? सो मी म्हणजे तू शॉपिंग केलीस 2 तासात? येस, इतकं फास्ट शॉपिंग मी आधी कधीच केलं नव्हतं, पण मला मज्जा आली आणि सगळ्यांना कपडे सुद्धा खूप आवडले. सगळे इतक्या पटापट रेडी झाले आहेत ना. मॉम, आपण पण जाऊया खाली, चल. हो, तू हो पुढे, मी येतेच. सगळे देशमुख तुझी वाट बघत असतील, एस्पेशली सिद्धार्थ. मॉम, बरं मी येते. तयारी बघून असं वाटतं की आजच साखरपुडा आहे. बहिणींनी जोरदार तयारी केली आहे. हो, पण या सगळ्याची गरज वाटते का? आज फक्त सिद्धूच्या साखरपुड्याची तारीख ठरवायची, त्यासाठी एवढं? आपल्याकडे साधी बोलणी होतात. पाहुण्यांना टॉवेल टोपी देऊन बायकांची ओटी भरून मानपान करतो आपण. आज सिद्धू कुठे गेलाय? सिद्धू, अहो सिद्धूला कशाला हाका मारताय? थांब. सिद्धू. सर, कोल्ड ड्रिंक्स. नाही, नको. बोलवलं? अरे सिद्धू, हे काय चाललंय सगळं? काय झालं? अरे आपण तुझ्या साखरपुड्याची तारीख ठरवायसाठी इथे आलेलो आहोत. त्यांची काय प्रथा आहे माहित नाही, पण आलेल्या पाहुण्यांसाठी टॉवेल टोपी आणलेली आहे. पुरुषांना टॉवेल टोपी आणि बायकांची ओटी भरायची आहे. पण या वातावरणामध्ये हे सगळं कुठे आणि कसं करायचं? काय कसला विचार करतोय? तात्या, आपण इकडे आलो आहोत ना, त्यांच्या पद्धतीने होऊ दे. आणि तसंही हे लोक पार्टी करणार आहेत, तर पार्टीमध्ये हे सगळं नको. लग्नाला आपण त्यांना बोलवू तेव्हा हे सगळं. मुद्दा गाव आणि शहर हा नाहीये. पार्टी करणं ही प्रथा नाहीये, ही जगण्याची पद्धत आहे. मी सांगतो ती प्रथा आहे. आपल्याकडच्या प्रत्येकाच्या साखरपुड्याची तारीख आपल्या प्रथेप्रमाणे ठरवली गेलेली आहे. विचार तुझ्या बापाला, तुझ्या काकांना. सुहासच्या साखरपुड्याची तारीख ठरवताना टॉवेल टोपी तूच वाटलीस ना? तात्या, हे आपलं घर नाहीये. अहो, त्यांचं. आपण कुठेही असलो तरी मी प्रथा पार पाडणार. मला फक्त हे कधी करायचं ते सांग, मी वाट पाहतो. कसे दिसतायत सगळे? छान दिसतायत ना? मला खरं तर खूप भीती वाटली होती साड्या विकत घेताना. अगं पण खूप छान आहेत साड्या, आम्हाला खूप आवडल्या. माझ्या पैठण्यांसारख्या छान नाहीयेत, पण त्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. वीणबाई, आम्ही सगळे इतके छान दिसतोय ना, ते फक्त आदितीमुळे. आम्हाला फक्त छान कपडे नाही आणून दिले, आम्हा सगळ्या जणींना त्यांनी छान तयारही केलं. अदिती, तुमच्या लग्नाला सुद्धा तूच आम्हाला तयार कर. नानी, लग्नात नवऱ्या मुलीला आपण तयार करायचं असतं ग. अरे हो, मग तुझ्या लग्नाला आम्ही सगळे असू तयारी करायला. खरं पार्टी म्हणल्यावर ना इतकं टेन्शन आलं होतं की कसं होणार, पण आदिती तू कमाल केलीस. हा, बास 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 झालं माझं कौतुक. तुम्ही सगळे माझे आहात. तुमच्यासाठी नाही करणार तर मग कोणासाठी करणार? आणि तुम्ही सगळ्या जणी माझी इतकी काळजी घेता, मग तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. सगळे देशमुख कसे आहात? तुम्ही एकदम मस्त दिसतायत. महालक्ष्मी, तू फक्त पार्टी म्हणालीस आणि हे एकदम मस्त तयार झाले, आयत्या वेळेला सांगून सुद्धा. तुम्ही पण आलात? खरं म्हणजे काय म्हणावं तुम्हाला कळत नाहीये. म्हणजे व्याहीच ना तुम्ही.
एक्सक्यूज मी, माझ्या फ्रेंड झाल्यात, मी आलेच. हा, किती छान दिसतोय जोडा. वेटर, तर आता मी या ग्रँड एंगेजमेंटची डेट अनाउन्स करणार आहे. तारीख ठरवली पण कधी? मला तर नाही आठवत आहे. अगं तारीख नाही ठरवली, बघू आता कडक लक्ष्मी काय करते ते. या परस्पर तारीख ठरवून सांगतायत, तात्यांचा पारा चढणार आणि आता आपल्याला काहीच करता येणार नाही. काय झालं? तुम्ही दोघं खुश नाही दिसत आहात. लग्न करायचंय ना नक्की? मॉम, अगं काय करतेस तू? आपण चर्चा करणार होतो, तात्या आणि सगळ्यांशी बोलून तू तारीख ठरवणार होतीस. त्यासाठीच आलेत ना सगळे. माझी मुलगी खूप साधी आहे. तात्या, बयोबाई, तिला खूप टेन्शन आलंय, कारण मी तुम्हाला तारीख ठरवण्यासाठी बोलवलं आणि मीच ती डिक्लेअर करतेय. पण कसं आहे ना तात्या, की लग्न झाल्यानंतर मुलीचं आयुष्य बदलतं. ती आम्हाला सोडून तुमच्याकडे येणार, त्यामुळे ती जोपर्यंत आमच्या सोबत आहे तोपर्यंत तिच्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे ना आम्हाला. एक आई म्हणून डेट ठरवण्याचा मान माझा असूच शकतो ना. चालेल ना तात्या? मुलीसाठी आई आणि बाबा याहून मोठा मान कोणाचाच नसतो. करा तारीख जाहीर. थँक्यू तात्या. तर आता मी तारीख जाहीर करते. थांब मग. तारीख जाहीर करण्याआधी मला एक गोष्ट सांगायची. मी खूप लकी आहे. मला सेठ सारखा मुलगा आणि ही अशी छान फॅमिली मिळते. इथे हजर असलेल्या सगळ्यांना आज मला हे सांगायचंय की ही जी फॅमिली आहे ती माझ्या सासरची माणसं नाही आहेत. ही सगळी माझी माणसं आहेत. या फॅमिलीने मला सगळ्या प्रकारची नाती दिली, तेही लग्नाआधी. मॉम आता जी तारीख अनाउन्स करेल त्या तारखेला लग्न झालं तरी चालणार आहे मला. मला पण घाई झाली. मी तुला वचन देतो, तसं आता तू या घरात आनंदात राहतेस तसं लग्नानंतर पण राहशील. हे कुटुंब तुझी जशी आत्ता काळजी घेते तशी लग्नानंतर पण घे. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर. लग्न झाल्यावर मी आधी तिला अमेरिकेला घेऊन जाणार. आपण दोघे असलो काय किंवा सगळे असलो काय, तुला आनंदात ठेवायची जबाबदारी माझी. तर आता त्या ग्रँड एंगेजमेंटची डेट मी आता अनाउन्स करतेय. 21 नोव्हेंबर 2021. नमस्कार, मी तात्यासाहेब देशमुख, गुळपोळी नावाच्या एका गावातला शेतकरी माणूस. आदितीसारखी गोडी मुलगी आमच्या घरात सून म्हणून येते.
आज आमच्या बहिणबाईंनी एवढा मोठा घाट घातलाय. अर्थात एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या लग्नासाठी काय करू आणि काय नाही असं होणारच. आता लग्न किंवा साखरपुडा आपण कशासाठी करतो, तर दोन जीवांचं प्रेम साजरं करण्यासाठी. हे समारंभ त्याच्यासाठी असतात, ते तेवढंच व्हावं. पैशाचा चुराडा कशाला करायचा. दुष्काळग्रस्त भागातले शेतकरी पाहत मी मोठा झालोय. बाप कर्जबाजारी असताना मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढून आत्महत्या करेपर्यंत जातो हे पाहवत नाही हो. आजूबाजूला अशी परिस्थिती असताना सामाजिक भान न ठेवता असा केलेला खर्च मला नाही पटत. मला असं वाटतं आपण याचा विचार करायला हवा. बरोबर म्हणतायत तात्या. मला आणि आदितीलाही तसंच वाटतं की लग्नात खर्च नाही केला पाहिजे. उलट ते पैसे अनाथ आश्रमाला किंवा गरजू लोकांना दिले पाहिजे. लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं तरी आमची काहीच हरकत नाही. आम्ही एकत्र येतोय, आमचं लग्न होतंय, यातच आम्हाला आनंद मिळेल. आणि काय हवं. हा पांढऱ्या मिशीचा म्हातारा सगळीकडेच का अडवा येतो. बहिणबाई, तारीख जाहीर करताना ही ती फेसाळलेली बाटली तुम्ही फोडलीत. आमची ही काही पद्धत आहे. चला रे, आपली प्रथा पार पाडा. हो 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 चला. ओ गॉड, काय चाललंय हे. वेणबाई, तारीख तुम्ही जाहीर केली, आम्ही तुमचा मान राखला. सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा 21 तारखेलाच होणार, पण आमच्या गावात आमच्या घरी होणार, गुळपोळीला. चालेल तात्या. सिड, काय झालंय. नाही म्हणजे मी असा साधा गावातला मुलगा, आपलं कोणी स्मार्ट डॅशिंग हिरो मिळू शकतो. स्मार्ट डॅशिंग हिरो. त्याच्याकडे असं का बघतेस. अरे त्याला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ओळखीचा आहे का. म्हणजे तो मगाशी मुलगा दिसला होता तसा. त्या मुलामुळे रुसलायस तू. नाही अजिबात नाही. पॉझिटिव्ह झालाय. असं नाहीये मी. हो, मला काय फरक पडतो. अच्छा बरं, ते आज एक गोष्ट सांगून टाकते तुला. म्हणजे असं नको वाटायला की साखरपुडा झाला आणि मी काही सांगितलं नाही. काय. सिड, तुझ्या आधी माझा एक बॉयफ्रेंड होता. काय. खरंच. हो, काही दिवस आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो, बट डोंट वरी, आमचं लगेच ब्रेकअप झालं. तो मगाशी मुलगा दिसला ना, अगदी तसाच दिसायला होता तो. मला तर वाटतं तोच होता. स्मार्ट, हँडसम आणि काय म्हणालास तू. डॅशिंग. येस, करेक्ट, डॅशिंग. अरे काय झालं. मी मस्करी करत होते. काय. अरे रडतोयस काय. किती भोळा आहेस तू. रडत नाहीये.
किती हळवायचा रे तू. हळवा आहे, भोळा आहे. नाही काय ते, हा बावळट आहे, तरी आवडतो. हो, मला तुझ्यातला हात साधेपणा आवडतो. मला नकोय कोणी स्मार्ट डॅशिंग वगैरे. मला माझा सिम्पल अँड स्वीट सीडच हवाय. सीड, तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि ऋतिक रोशन आला तर तरीही नाही. चल जायचं आता रिंग घ्यायला. 21 नोव्हेंबर 2021 अदिती आणि युवराजचा साखरपुडा करू. खूपच घाई नाही होते का? म्हणजे युवराजला आदिती आवडते, पण आदितीचं काय? म्हणजे ती लग्नाला तयार होईल का? यू जस्ट डोंट वरी अबाउट इट. नाही तसं नाही, म्हणजे युवराजलाही विचारायला हवं ना. नुकताच अमेरिकेहून आलाय तो. लगेच साखरपुडा केलेला चालेल का नाही, त्याची पुढची प्लॅनिंग काय विचारायला नको त्याला? माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. तुम्ही त्याला आत्ताच बोलवा, मी स्वतः बोलते त्याच्याशी. नको नको, नाही तुम्ही नका बोलू. हा, तुम्ही घाबराल एकदम. नाही म्हणजे तो घाबरेल ना, तुम्ही एकदम त्याला विचारलं तर. हा, त्यापेक्षा आम्ही आधी बोलतो ना त्याच्याशी. ठीक आहे, मग आजच्या आज विचारून घ्या. ओके देन, मी निघते. अर्थात त्याचा होकार येईलच. मग आपण साखरपुड्याची अंगठी घ्यायला जाऊ. सर सोचो मत, ऑफर अच्छा है, लड़के को तैयार करो. येतो. हाच युवराज आहे ना? येस, हाच आहे. बराच बदललाय. आदिती नक्कीच प्रेमात पडेल याच्या. आदितीचा व्हिडिओ कॉल. हाय आदिती. हाय पल्लू काकी. आम्ही इथे रिंग सिलेक्ट करायला आलोय. अरे वा, केली का मग सिलेक्ट? नाही ना, अजून सिलेक्ट करायचे. हा सेट कन्फ्यूज होतोय. मी हिला सांगतोय तू चॉईस कर आणि घेऊन टाक, तर ऐकतच नाहीये. आता मी माझ्या बोटावर कुठली रिंग चांगली दिसेल हे कसं काय सांगू? का, काय प्रॉब्लेम काय? घेऊन टाक ना लगेच. अरे थांबा, तुमच्याच साखरपुड्याची रिंग घ्यायला गेलात ना, मग भांडता काय असे? तुम्ही जरा बोलवा ना सगळ्या जणींना. तुम्हीच सांगा कोणत्या अंगठ्या घेऊ ते. थांबा, मी बोलवते. मोठ्या बाई, ताई, नानी, अर्चना, रत्नाका, लवकर या. सिद्धू आदितीचा फोन आलाय. अगं सिद्धूचा फोन आलाय? सिद्धू, आदिती, अरे कुठे फिरताय? ते अंगठी सिलेक्ट करायला गेलेत. कोणासाठी? नाही, आता त्यांचा साखरपुडा आहे म्हटल्यावर त्यांच्यासाठीच बघणार ना. अरे हो, विसरलेच मी. बरं ऐका ना, आम्हाला खरंच कळत नाहीये. आता तुम्ही सगळ्या मिळून सांगा कुठली अंगठी घेऊ ते. हो सांगतो ना, दाखव अंगठी. सखा आलो. हे सखा आलो. पाहुणे आलेत.
नमस्कार नमस्कार. नमस्कार. सगळ्या पाहुण्यांचं देशमुखांच्या वाड्यावर स्वागत आहे. या या. धन्यवाद. याही यात आमच्या घरातलं धान्य आणि काही बी बियाणं आहेत. ते तुम्ही घरी जाऊन तुमच्या घरी साध्या कुंडीत लावू शकता. हीच आजची भेट. एकूणच नवनिर्मिती होणार. तशीच आज आपली नवी नाती देखील जन्माला येणार. ही नाती या झाडांप्रमाणे रुजू देत, प्रेमाच्या मायेच्या खतपाण्याने आनंदात भरू देत. आज आपल्या दोन कुटुंबातलं नातं अजून फुलणार. नाईस थॉट. खरंच सुंदर विचार आहेत तुमचे. सुंदर कल्पना आहे. या आतमध्ये बसा सगळे. आधी तेवढा जा तुम्ही पण. मला म्हटलं होतं की नाही, बघ कमाल प्रॉपर्टी आहे. वाव, रिअली नाईस. अशी प्रॉपर्टी असणं म्हणजे खरी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. हा एक्झॅक्टली. हे तर काहीच नाही, आतून घर बघा तुम्ही, मग बघा. नमस्कार. 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 थँक्यू. बयोबाई, या माझ्या मैत्रिणी. OMG, सच बिग हाउस. उनकी फैमिली भी तो बड़ी है यार. My goodness, how can so many people live together? Isn't it suffocating? Really? एवढी सगळी लोक एकत्र नाही राहू शकत. इट्स इम्पॉसिबल. राहू शकतात. सगळे आनंदाने एकत्र राहू शकतात. वयोबाई आहेत ना आमच्या सासूबाई, तर नेहमी म्हणतात कुटुंब कितीही मोठं असू दे, चूल एक असली ना की घर बांधलेलं राहतं. ग्रेट थॉट. आमच्या एकत्र कुटुंबात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. Oh my God, who lives like this? हॅलो हॅलो. ए या ग, सगळं आणा आणि या या. Look who came. Down market, low class and educated ladies. Let's have some fun. We'll speak in English only. हाय. नमस्कार. Who are they? I can't recollect. पल्लू, हिचा पण माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे वाटतं. Oh darling, don't you remember? We met them at Mahalakshmi's house party. Oh, yes. They are Aditi's in-laws. And by the way, these women don't speak and understand English. हो, आम्ही सगळ्या आदितीच्या सासवा. आदितीज मदर इन लॉज. आय एम रत्ना. आय हॅव अ बिझनेस ऑफ पैठणी सारीज. I am Tai. I handle our homemade food product business. These are our products. Do try them. They are made from organic and fresh ingredients. Don't worry, they are healthier than the things you buy from the market. I'm Archana. I own a sweet shop, and these sweets are from the same shop. The dairy products we use for these sweets are from our own dairy. Give it a try. And myself, Nani. I am the one and only designer in our village. And I am Pallavi. My husband is a doctor. MS. Dr. Bala Deshmukh. Welcome to our house. This is our courtyard. Do you see those huge vessels? We usually cook food in them for our big and happy family. And we are really proud of this. Come, let's go. Wanna show you something else? Come, come.